मनोज जरांगेंचा मोर्चा पुण्यामध्ये दाखल झालेला असून अचानक मोर्चाच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला। पुण्यामधील जहांगीर हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, पुणे रेल्वे स्टेशन, पुणे आरटीओ ऑफिस इथून मोर्चा जाणार होता। मात्र या मार्गावर अनेक हॉस्पिटल्स असल्याने रुग्णांना अडचण होऊ नये यासाठी मोर्चाचा मार्ग बदलण्यात आलेला आहे। मिकी गई आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। मिकी, खरं तर मोर्चाचा रस्ता बदलवण्याची वेळ आलेली होती कारण हॉस्पिटल्स आहेत रस्त्या दरम्यान। काय नेमकं पोलीस आणि मनोज जरांगे यांच्या दरम्यान चर्चा झालेली होती? विशाल, जर आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा पुण्यामध्ये दाखल झालेला आहे। लाखोच्या संख्येने मराठा बांधव या मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि या मोर्चामुळे पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर याचा परिणाम झालेला आहे। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि त्यामुळे ज्या रस्त्यावर मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, इमर्जन्सी सेवा आहे तिथं, त्यामुळे पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना तिथं भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की तुम्ही या रस्त्यावरून न जाता दुसऱ्या रस्त्यावरून जावा, हा पर्याय रस्ता आहे। आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील तयार झाले जेणेकरून कुठल्याही रुग्णांना कुठं अडचण होऊ नये। खरं तर त्यांचा जो मार्ग होता तो येरडाहून बन गार्डन जो पूल आहे तिथून जहांगीर हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन आणि त्यानंतर आरटीओ चौक आणि तिथून ते शिवाजीनगर इथपर्यंत येणार होते। मात्र तो रस्ता बदलून आता ते वाकडेवाडी इथून तर थेट संचेती हॉस्पिटल इथपर्यंत येणार आहे। या हॉस्पिटलला जाणारा जो रस्ता आहे तिथं कुठलीही अडचण होऊ नये यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी हा निर्णय घेतला। पोलिसांच्या जो म्हणणं होतं त्याला दाद दिली आणि अशा पद्धतीने पोलिसांना देखील मनोज जरांगे पाटील आणि या मोर्चेकऱ्यांनी सहकार्य केलेलं आहे। नक्कीच धन्यवाद मिकी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यामधील मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाचा मार्ग बदलण्यात आल्याची मोठी बातमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।